नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत इतिहास विषयाचा शेवटचा घटक। जवळपास 12वीच्या या बदललेल्या नवीन अभ्यासक्रमात बारा घटकांचा समावेश आहे। पण कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे चौकटीतला भाग, एकूण पुस्तकात जेवढे पेजेस आहेत त्यात ज्या जेवढे चौकटी आहेत त्या चौकटीतला भाग आणि प्रकरण 11वं म्हणजेच बदलता भारत अ किंवा 1 हा वगळला या वर्षासाठी, फक्त या वर्षापुरता। आणि म्हणून आपण या शेवटच्या प्रकरणाचा थोडासा विस्तारानं व्यवस्थित आपण अभ्यास करणार आहोत। या शेवटच्या प्रकरणाचे म्हणजे बदलता भारत या नावानं जे 2 प्रकरणं आहेत, एकच प्रकरण, दोन भाग आहेत। तो दुसरा भाग हा आपल्या परीक्षेसाठी अभ्यासक्रमात अंतर्भूत आहे। या भागाच्या पहिल्या भागात, बदलता भारत या प्रकरणाच्या पहिल्या भागात आपलं सर्वांचं स्वागत। यात छोटे छोटे बऱ्याच गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख आहे। जागतिकीकरणानंतर म्हणजे ग्लोबलायझेशन नंतर भारत या भागात विद्यार्थ्यांना त्यांच्या आजूबाजूला काय घडते, जगात काय चालतं, समाजात काय चालतं याची माहिती या भागात आपण पाहणार आहोत। दैनंदिन जीवनावर परिणाम घडवून आणणारी राज्य पातळीवरील किंवा राष्ट्रीय पातळीवरील घटना आपल्या आयुष्यात कशी महत्त्वाची आहे याची जाणीव बदलता भारत या प्रकरणाचा अभ्यास करताना आपल्याला होईल किंवा ते करून देणे या अभ्यासक्रमाचं उद्दिष्ट आहे। बदलत्या भारताचं प्रतिबिंब सामाजिक क्षेत्रात सुद्धा उमटल्याचं दिसतं। वेगवेगळ्या कायद्यांच्या आधारे सामाजिक विषमता दूर करून सर्व स्तरावर आर्थिक विकास पोहोचवणं हे शासनाचं कर्तव्य, सरकारचा प्रयत्न सुरू आहे आणि प्रयत्न असतो। 1950 पासूनच 26 जानेवारी 1950लाच ज्यावेळेस राज्यघटना आम्ही स्वीकारली तेव्हापासूनच हा प्रयत्न सुरू झाला। आणि त्या अनुषंगानं 1993 साली भारत सरकारनं मानव संरक्षण किंवा मानव अधिकार संरक्षण कायदा संमत केला सप्टेंबर 1993ला। आणि या कायद्यानुसार राष्ट्रीय मानव अधिकार आयोग, नॅशनल ह्यूमन राईट्स कमिशन या आयोगाची स्थापना केली। काय म्हणतो हा आयोग? कारण ही एक वैधानिक संस्था आहे। 12 ऑक्टोबरला जी स्थापना झाली आणि मानवी हक्काच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी जबाबदार असलेल्या जीवन जगण्याचा हक्क, स्वातंत्र्य, समानता आणि घटनेद्वारे म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून हमी दिलेली व्यक्तीची प्रतिष्ठा या कायद्यानुसार किंवा आंतरराष्ट्रीय करारामध्ये सामील झाले आहेत। आणि भारतात हे कायदे कोर्टाच्या माध्यमातून अंमलात आणले जाऊ शकतात। जगण्याचं स्वातंत्र्य, समानता अशा हक्काचं संरक्षण करणे, हे अधिकार लोकांना नाकारले जाणार नाहीत याची काळजी घेणे
हे या आयोगाचं काम आहे. कारण याची निर्मिती आहे 12 ऑक्टोबर 1993ला. याची फेडरल एजन्सी आहे भारत. ऑपरेशन्सचं अधिकार क्षेत्र आहे भारत. आणि या आयोगाचं मुख्यालय आहे दिल्लीला. एजन्सीचे अधिकारी नाहीत. अध्यक्ष असतात आणि सरचिटणीस असतो. याची जर रचना पाहिली तर अध्यक्ष आणि 4 सभासद. जो अध्यक्ष असतो या आयोगाचा तो सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश असतो. आणि जे जे 4 सदस्य असतात ते भारतीय सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश असतात किंवा एक सदस्य उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीशसुद्धा असो, हायकोर्टाचा जजसुद्धा असू शकतो. जर किंवा पूर्वीचे काही सभासद पाहिले तर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, अनुसूचित जमातीचे राष्ट्रीय आयोग अशी काही माणसं पूर्वी होऊन गेले असाही उल्लेख आपल्याला करता येतो. हा जो आयोग आहे हा आयोग म्हणजे जगण्याचं स्वातंत्र्य, समानता इत्यादी हक्काचं संरक्षण करण्यासाठी, हे हक्क नाकारले जाणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी, याची दक्षता घेण्यासाठी या आयोगाची स्थापना केलेली आहे. म्हणजे मनुष्याला जे काही नैसर्गिक घटनेनं अधिकार दिलेले आहेत ते अधिकार सरकारकडून किंवा इतर समूहाकडून किंवा इतर काही गोष्टीकडून ते नाकारले जाणार नाहीत याची काळजी हा आयोग घेतो. म्हणजे कोणी तक्रार केली तरच आयोग काळजी घेतो असं नाही, तर वर्तमानपत्रातील बातम्यावरून सुद्धा किंवा प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या अन्याय संदर्भातल्या बातम्यांची दखल घेऊन सुद्धा आयोग किंवा एखादा अत्याचारग्रस्त व्यक्तीच्या वतीनं सामाजिक कार्यकर्ता किंवा सामाजिक संस्था या आयोगाकडे तक्रार करू शकते. म्हणजे अशा प्रकारचा कायदा, अशा प्रकारचा आयोग, राष्ट्रीय मानव अधिकार आयोग किंवा नॅशनल ह्युमन राईट्स हे कमिशन स्थापन केलं. याचा विस्तारानं खूप मोठा भाग आहे. त्या ठिकाणी आपल्याला शक्य नाही सर्व गोष्टी सांगणं. पण अन्यायग्रस्त व्यक्ती किंवा त्याच्या वतीनं अन्य कोणी सामाजिक कार्यकर्ता या आयोगाच्या मध्ये जर जगण्याचं स्वातंत्र्य, समानता हक्काचं रक्षण किंवा समानता हक्क जसं अधिकार जर कोणी नाकारले किंवा अन्याय केला तर तक्रार दाखल करता येते. आयोग त्याची दखल घेते. तसंच सामाजिक संस्था तक्रार दाखल करू शकते. दुसरी गोष्ट 2005 मध्ये शासनानं घरगुती हिंसाचार विरोधी कायदा संमत केला. कुटुंबातील स्त्रियांना संरक्षण देण्यासाठी हा कायदा संमत केला. भारतीय संसदेनं संरक्षण महिला अधिनियम घरगुती हिंसा 2 ऑक्टोबर 2000 पासून भारत सरकारनं या कायद्याची अंमलबजावणी सुरू केली. या कायद्यामध्ये प्रथमच देशांतर्गत हिंसाचाराची व्याख्या देण्यात आलेली आहे. इतरही काही प्रकार आहेत. शारीरिक हिंसाच नाही तर हिंसाचाराचे इतर काही प्रकार आहेत. जसं भावनिक, तोंडी, लैंगिक, आर्थिक गैरवर्तन एक नागरी कायदा आहे जो प्रामुख्यानं संरक्षण आवडण्यासाठी असतो. 2005 मधील घरगुती हिंसाचार कायद्यापासून महिलांचं संरक्षण व्हावं, कुटुंबातील स्त्रियांना संरक्षण देण्यासाठी हा कायदा स्थापन करण्यात आला. या कायद्यातील सर्वात महत्त्वाची तरतूद म्हणजे आपल्या राहत्या घरावर पीडित महिलेची कायदेशीर मालकी असो वा नसो पण घरात राहण्याचा हक्क तिला आहे, तो तिला नाकारता येणार नाही. घटनेनुसार हमी दिलेल्या महिलांच्या हक्काच्या अधिक प्रभावी संरक्षणाची तरतूद ज्या आयोगे कुटुंबात घडणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराच्या बळी पडतो त्या आयोगे संबंधित गोष्टीसाठी हा कायदा संरक्षण करतो. म्हणून 13 सप्टेंबर 2005ला या कायद्याला भारतीय संसदेनं
मंजुरी दिली आणि 26 ऑक्टोबर 2006 पासून या कायद्याची अंमलबजावणी झाली. महिलांचं संरक्षण कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005 या दंड संहितेच्या कलम 8A पेक्षा घरगुती हिंसा व्यापक आहे. आता घरगुती हिंसा म्हणजे काय, हा प्रश्न आपल्याला सहसा पडू शकतो. पीडित व्यक्तीचं आरोग्य, सुरक्षा, जीवन, अवयवदानाची किंवा आरोग्यास हानी पोहोचवणं किंवा त्यांना धोक्यात आणते किंवा असं करतं किंवा शारीरिक प्रवृत्ती, लैंगिक अत्याचार, तोंडी आणि भावनिक अत्याचार, आर्थिक अत्याचार याच्यामुळं म्हणजे व्याख्येमध्ये काही गोष्टी उल्लेख आहेत, किंवा हुंडा किंवा इतर मालमत्ता किंवा मौल्यवान सुरक्षेची कोणतीही कायदेशीर किंवा बेकायदेशीर मागणी स्त्रीला करणं किंवा तिच्याशी संबंधित इतर कोणत्याही व्यक्तीस जबरदस्तीनं त्रास देणं, इजा करणं, जखमी करणं किंवा त्याला जीव धोक्यात आणणं. कलम अ किंवा ब मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही आचरणाला त्रासलेल्या व्यक्तीस किंवा तिच्याशी संबंध असलेल्या व्यक्तीस धमकावण्याचा परिणाम आहे. म्हणजे शारीरिक शोषण, लैंगिक अत्याचार, शाब्दिक भावनिक अत्याचार, आर्थिक शोषण अशा प्रकारचे या हिंसाचारापासून हा कायदा संरक्षण देतो. या कायद्याची जर व्याप्ती पाहिली तर मुख्य म्हणजे पती किंवा पुरुष, जिवंत भागीदार किंवा त्याच्या नातेवाईकाच्या हातून घरगुती हिंसाचारापासून पत्नी किंवा महिला थेट जोडीदाराला संरक्षण प्रदान करते हा कायदा. या कायद्यानं याचं संरक्षण घरातल्या स्त्रियांना जसं की बहिणी, विधवा अशा स्त्रियांना देखील संरक्षण देते किंवा माता. या कायद्यान्वये घरगुती हिंसाचारात प्रत्यक्ष अत्याचार किंवा शारीरिक, लैंगिक, शाब्दिक, भावनिक, आर्थिक असो किंवा गैरवर्तन करण्याची धमकी समाविष्ट आहे किंवा हुंड्याच्या मागणीनं छळ करणं देखील याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. आणि या कायद्यानुसार दोन्ही स्त्रियांना कव्हर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. घरगुती हिंसामध्ये वास्तविक गैरवर्तन किंवा शारीरिक, लैंगिक, शाब्दिक, भावनिक, आर्थिकदृष्ट्या अत्याचाराचा धोका समाविष्ट केलेला आहे. या कायद्याची सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे महिलांना सुरक्षित राहण्याचा हक्क आहे. या कायद्यामध्ये महिलांच्या विवाहात किंवा सामायिक घरात राहण्याचे किंवा तिला घरातील कोणतेही पदवी किंवा हक्क मिळू शकतात किंवा नाही याची तरतूद आहे. हा अधिकार निवासस्थानाच्या आदेशाद्वारे सुरक्षित आहे जो कोर्टाने मंजूर केलेला आहे. म्हणजे या रहिवाशाचे आदेश स्त्री असलेल्या कोणाविरुद्धही करता येत नाही. म्हणजे हा एक कायदा आपल्याला उल्लेख करता येतो. घरात राहण्याचा हक्क तिला सांगता येतो, हा एक उल्लेख करता येतो. त्याच्यानंतर 2011च्या जनगणनेपासून जनगणनेतून 6 वर्षापर्यंतच्या वयोगटात दर 1000 मुलांमागं मुलींचं प्रमाण 914 इतकं घसरल्याची धक्कादायक बाब पुढे आली. 2011चे काय, अगोदरपासूनही आताही वेगवेगळ्या जनगणनेतून मुलांच्या प्रमाणामध्ये मुलींचं प्रमाण कमी झालं. याच्या पाठीमागं काही बाबी धक्कादायक गोष्टी पुढे आल्या. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या संकटाचा धोका ओळखून महिला संघटनांनी आवाज उठवला, आंदोलनं केली आणि महाराष्ट्र शासनानं गर्भलिंग तपासणी आणि गर्भलिंग निदान यावर बंदी घातली आणि लेक लाडकी अभियान सुरू केलं. तसं पाहिलं तर लेक लाडकी अभियान दलित विकास महिला मंडळ सातारा इथल्या संस्थेनं 2004 मध्ये सुरू केलेलं अभियान आहे. गर्भधारणापूर्व किंवा प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान म्हणजे गर्भातच मेल आहे की फिमेल आहे, पुल्लिंग आहे की स्त्रीलिंग आहे याची चाचणी करून जर ते स्त्रीलिंग असेल तर गर्भपात करणे आणि त्यामुळे स्त्रियांची संख्या कमी होते. हा जो जन्मण्यापूर्वीच स्त्रियांना ठार मारण्याची किंवा पूर्वीच्या जुन्या काळामध्ये सती प्रथा होती, म्हणजे स्त्रियांवर जिवंतपणे अत्याचार केल्याचे, आता स्त्री जन्मण्यापूर्वीच अशा प्रकारचा अत्याचार सुरू झाले आणि म्हणून प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीचं महत्त्वपूर्ण काम केलं आहे. मुलींची संख्या कमी झाली, गर्भामध्ये त्यांना दुजाभावानं वागवलं जाऊ लागलं. त्या केवळ मुली आहेत म्हणून त्यांना गायब करू नये म्हणून स्टिंग ऑपरेशन करून गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरांना रंगेहात पकडून आणि गुन्हा दाखल केला जातो. त्यामुळे या कायद्याचा वचक निर्माणासाठी लेक लाडकी अभियान हे प्रभावी अभियान ठरलं. हे जागतिक महिला दिनी समस्त जगातील महिलांच्या समतेसाठी कटिबद्ध राहून काम करण्याचा निर्धार या अभियानानं केला असंही आपल्याला उल्लेख करता येतो. म्हणून या गर्भधारणापूर्व किंवा प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा 1994, त्यानंतर 2003 त्याच्या अंतर्गत लेक लाडकी अभियानानं 2004 पासून तर 2009 पर्यंत 50 वेळा बनावट गिराईक बनून गरोदर मातेला
गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टराकडे पाठवून गर्भलिंग निदान करताना डॉक्टरांना रंगेहात पकडलं. 50 पैकी 18 प्रकरणामध्ये डॉक्टरांना शिक्षा झाली. हजारो मुली लेक लाडकी अभियानाच्या मुळे वाचल्या. म्हणून लेक लाडकी अभियानाच्या प्रवर्तक त्यावेळेसच्या वर्षा देशपांडे यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. मानाचा समजला जाणारा पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते 2 ऑक्टोबरला बापू पुरस्कार, इंडिया टीव्हीच्या वतीनं फेब्रुवारी अवॉर्ड, ग्रेट वुमन सावित्रीबाई फुले पुरस्कार, धनंजय थोरात पुरस्कार, माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांच्या हस्ते धाडसी महिला पुरस्कार, अशा प्रकारचे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश हेमंत गोखले यांच्या हस्ते म्हणजे सन्मानित करण्यात आलं होतं, असंही आपल्याला उल्लेख करता येतो. म्हणजे ह्या काही गोष्टी आहेत की ज्यामुळं लेक लाडकी अभियानमुळं स्त्रियांची संख्या वाढून किंवा स्त्रियांच्या गर्भातच स्त्रियांच्या मृत्यूला अटकाव घालण्यासाठी अशा प्रकारचं अभियान राबवलं, याची माहिती आपल्याला असावं आणि त्या अनुषंगाने हा कायदा केला. त्यामुळं परिस्थितीमध्ये बदल होताना आपल्याला दिसून येतो. तात्पुरत्या ठिकाणी थांबू. पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये पुढचा भाग पाहू. धन्यवाद. थँक्यू.